नमस्कार सखींनो, कशा आहात तुम्ही सर्व? सखीमध्ये मी स्नेहा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मला सांगा, आपण आपल्या घरासाठी कितीही महागडं फर्निचर केलं, घराचं इंटिरियर अगदी भारी केलं किंवा घर कितीही मोठं असलं, तरी जोपर्यंत त्या घरात स्वच्छता, शिस्त आणि एक पॉझिटिव्ह वाइब नसते ना, तोपर्यंत त्या घराला खरं घरपण येतच नाही. घर फक्त विटा सिमेंटने नाही, तर आपण तिथे कसं राहतो आणि वागतो त्याने बनतं. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की घर चकाचक ठेवायचं म्हणजे काय, तर दिवसभर हातात झाडू आणि कपडा घेऊन तासनतास राबत राहायचं. पण खरं सांगू का, घर सुंदर आणि प्रसन्न ठेवणं ही फक्त मेहनत नाहीये, तर ती एक लाईफस्टाईल आहे. ही काही अशक्य गोष्ट मुळीच नाहीये, तर आपल्या रोजच्या काही साध्या सोप्या सवयींचा तो एक भाग आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 9 साध्या पण खूप कामाच्या सवयी शेअर करणार आहे. या सवयी फॉलो केल्या की तुमचं घर फक्त डोळ्यांना स्वच्छच दिसणार नाही, तर घरात शिरल्यावर तुम्हाला एक वेगळीच शांतता आणि समाधान मिळेल. जर तुम्हालाही तुमच्या घराला खरं हॅपी होम बनवायचं असेल, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. मैत्रिणींनो, आपल्या घराला सुंदर बनवण्याची सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे सकाळची छोटी सुरुवात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की घर स्वच्छ ठेवायचं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या हातात झाडू पोछा घेऊन अख्खं घर धुवून काढणं. पण खरं सांगू का, घर चकाचक ठेवण्यासाठी मोठ्या मेहनतीपेक्षा छोट्या सवयी जास्त महत्त्वाच्या असतात. तुमची पहिली स्टेप असायला हवी आपला बेड नीट लावणं. तुम्ही कधी अनुभवलाय का, सकाळी उठल्यावर जर आपला बेड तसाच पसरलेला असेल, चादर विस्कटलेली आणि उषा इकडे तिकडे पडलेल्या असतील, तर तो पसारा बघूनच डोकं चक्रावून जातं. दिवसाची सुरुवात जर अशा पसाऱ्याने झाली तर आपला पूर्ण दिवस चिडचिडीत जातो. या उलट जर सकाळी उठल्या उठल्या फक्त 2 मिनिटं देऊन जर तुम्ही तुमची गोधडी किंवा चादर नीट घडी करून ठेवली, तर मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. असं वाटतं की चला, दिवसाचं पहिलं काम तर फत्ते झालं, निम्मी आवरावर तिथेच झाल्यासारखं वाटतं. यासोबतच दुसरी साधी गोष्ट म्हणजे घराच्या खिडक्या उघडा. आपल्याकडे म्हणतात ना, जिथे ऊन आणि ताजी हवा असते तिथेच प्रसन्न वाटतं. खिडक्या उघडल्यामुळे रात्रभर कोंडलेली हवा बाहेर जाते आणि घरात एक प्रकारचा फ्रेशनेस येतो. तो सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश जेव्हा घरात येतो ना, तेव्हा केवळ घरच नाही, तर आपलं मन सुद्धा पॉझिटिव्हिटीने भरून जातं. मैत्रिणींनो, बेड लावणं आणि खिडक्या उघडणं यासाठी फक्त 5 मिनिटं लागतात. पण या छोट्याशा सवयीमुळे तुमच्या घराला जे घरपण मिळतं, ते इतर कोणत्याही महागड्या शोभेच्या वस्तूंनी मिळत नाही. त्यामुळे आजपासूनच ही सवय स्वतःला नक्की लावून घ्या. आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या सवयीकडे वळूया, ती म्हणजे रोज थोडं थोडं आवरण्याची सवय. मैत्रिणींनो, आपल्यापैकी अनेकींना एक सवय असते, ती म्हणजे आपण स्वच्छतेचं काम साचवून ठेवतो. आपल्याला वाटतं, चला आता रविवारी सुट्टी आहे ना, मग त्या एकाच दिवशी मी अख्खं घर वरपासून खालपर्यंत चकाचक करून टाकेन. पण खरं सांगा, प्रॅक्टिकली काय होतं? त्या एकाच दिवशी आपण इतकं काम अंगावर घेतो की संध्याकाळपर्यंत आपली कंबर दुखायला लागते, प्रचंड थकवा येतो आणि मग घरात चिडचिड सुरू होते. कामाचा तो डोंगर बघूनच आपल्याला धडकी भरते. खरं तर घर सुंदर ठेवणं ही काही एका दिवसाची मॅरेथॉन नाहीये, तर तो रोजचा एक छोटासा प्रवास आहे. एकाच दिवशी पूर्ण घर साफ करण्याच्या नादात स्वतःला थकवण्यापेक्षा रोज फक्त 20 ते 30 मिनिटं स्वच्छतेसाठी राखून ठेवा. समजा आज तुम्ही ठरवलं की मला किचनमधलं फक्त एकच कपाट आवरायचं आहे, तर फक्त तेवढंच करा. उद्या फ्रीजचा एखादा कप्पा साफ करा, तर परवा हॉलमधला एखादा कोपरा आवरा. जेव्हा तुम्ही कामाचं असं प्लॅनिंग करता ना, तेव्हा तुम्हाला कामाचा अजिबात लोड वाटत नाही. उलट रोज थोडं थोडं आवरल्यामुळे घर नेहमीच टापटीप दिसतं. यामुळे काय होतं माहितीये का, तुम्हाला कधीच दिवाळीची साफसफाई केल्यासारखा त्रास होत नाही, कारण तुमचं घर आधीच टप्प्याटप्प्याने स्वच्छ झालेलं असतं. ही पद्धत वापरल्यामुळे तुमची एनर्जीसुद्धा टिकून राहते आणि घर आवरताना तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदही मावळत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, एकाच दिवशी मोठं काम करण्यापेक्षा रोजचे छोटे प्रयत्न घराला जास्त सुंदर बनवतात. आता वळूया आपल्या घराच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजेच किचन नेहमी क्लीन ठेवणं. मैत्रिणींनो, असं म्हणतात की किचन हे घराचं हृदय असतं. जर तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ आणि प्रसन्न असेल, तर संपूर्ण घर स्वच्छ आहे असं वाटतं. कारण एक गृहिणी म्हणून आपल्या दिवसातला जास्तीत जास्त वेळ किचनमध्येच जातो. पण जर तिथेच पसारा असेल, ओटाचिकट असेल किंवा भांड्यांचा ढीग पडलेला असेल, तर काम करताना उत्साह वाटण्याऐवजी फक्त थकवाच जाणवतो. स्वयंपाकघर चकाचक ठेवण्याची एक साधी पण मॅजिकल सवय म्हणजे काम झाल्यावर लगेच ओटा पुसून घेणं.
आपण काय करतो, स्वयंपाक झाला की आपल्याला वाटतं जाऊ दे ग बाई, आता आधी जेवून घेते आणि मग नंतर निवांत ओटा साफ करेन. पण हे नंतर करते म्हणणं म्हणजेच कामाचा डोंगर वाढवणं आहे. कारण तोपर्यंत ओट्यावरचे डाग सुकतात, ते पक्के होतात आणि मग ते घासून काढायला आपल्याला दुप्पट मेहनत लागते. साधं लॉजिक आहे. जेव्हा तुम्ही पोळ्या करता किंवा भाजीला फोडणी देता, तेव्हा त्याच 5-10 मिनिटात गॅस आणि आजूबाजूचा ओटा एका कपड्याने पटकन पुसून घ्या. चहा झाला की लगेच तो कप विसळून ठेवा. जेव्हा तुम्ही ही हातोहात आवरण्याची सवय लावून घेता ना, तेव्हा तुम्हाला किचन आवरायला कधीच वेगळा वेळ काढावा लागत नाही. जेव्हा तुमचा ओटा लख्ख असतो, तेव्हा तुमचं मन सुद्धा प्रसन्न राहतं आणि स्वयंपाक करताना एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमचं किचन जेवढं स्वच्छ, तेवढं तुमचं घर आणि आरोग्य दोन्ही सुरक्षित. आता आपण चौथ्या आणि खूप महत्त्वाच्या पॉईंटकडे वळूया, जो तुमच्या घराला खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घ्यायला मदत करेल. तो म्हणजे नको असलेल्या वस्तू कमी करणं. मैत्रिणींनो, एक साधी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. घरात जितक्या जास्त वस्तू, तितकीच ती साफ करणं कठीण. आपल्यापैकी अनेकींना एक सवय असते, वस्तू साठवून ठेवण्याची. कधीतरी कामाला येईल या एका विचारामुळे आपण जुने डबे, न वापरलेले कपडे, तुटलेली खेळणी किंवा उगाच साठवलेले कागद कपाटात कोंबून ठेवतो. पण यामुळे होतं काय, घराचा प्रत्येक कोपरा भरलेला दिसतो, धूळ साचते आणि घर आवरायला आपल्याला दुप्पट वेळ लागतो. खरं सांगू का, घर सुंदर दिसण्यासाठी ते भरलेलं असण्यापेक्षा मोकळं असणं जास्त गरजेचं आहे. यासाठी एक सोपी सवय लावा. दर 2-3 महिन्यांनी आपल्या घरातल्या वस्तू एकदा चेक करा. स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा, गेल्या 6 महिन्यात मी ही वस्तू एकदा तरी वापरली आहे का? जर त्याचं उत्तर नाही असेल, तर समजून जा की ती वस्तू आता तुमच्या उपयोगाची नाहीये. अशा वस्तू एकतर कोणा गरजूला देऊन टाका किंवा खराब झाल्या असतील तर सरळ काढून टाका. जेव्हा तुम्ही हा विनाकारणचा पसारा घरातून बाहेर काढताना, तेव्हा तुमचं घर आपोआप मोठं आणि मोकळं वाटायला लागतं. आणि जिथे मोकळी जागा असते, तिथेच पॉझिटिव्ह एनर्जी खेळती राहते. कमी वस्तू असतील तर त्या पुसणं आणि लावणं फक्त 10 मिनिटांचं काम राहतं. त्यामुळे स्मार्ट होममेकर बना. घराला वस्तूंचं म्युझियम बनवण्यापेक्षा एक सुखद आणि हवेशीर घर बनवा. जेव्हा घर मोकळं असतं, तेव्हा आपलं मन सुद्धा हलकं आणि प्रसन्न राहतं. आणि आता आपली 5वी महत्त्वाची सवय, जी तुमच्या पुढच्या दिवसाची तयारी करून ठेवते, ती म्हणजे संध्याकाळची फक्त 10 मिनिटांची आवराआवर. मैत्रिणींनो, दिवसभर घरात मुलांची गडबड असते, कामाची धावपळ असते, त्यामुळे संध्याकाळपर्यंत घर थोडं अस्ताव्यस्त होणं नॉर्मल आहे. कुठे मुलांची खेळणी पडलेली असतात, कुठे सोफ्यावरच्या उशा इकडे तिकडे असतात, तर कुठे पेपर किंवा कपडे पसरलेले असतात. हे सगळं बघून कधीकधी आपल्याला खूप कंटाळा येतो, बरोबर ना? पण इथेच आपल्याला एक छोटीशी जादू करायची आहे. संध्याकाळी जेव्हा तुम्ही चहा पिता किंवा घरात इकडून तिकडे वावरता, तेव्हा फक्त 10 मिनिटांचा वेळ काढा. या वेळेत तुम्हाला कोणतंही मोठं काम करायचं नाहीये. फक्त ज्या वस्तू त्यांच्या जागेवरून हलल्या आहेत, त्या पुन्हा त्यांच्या जागी जाऊन ठेवायच्या आहेत. मुलांची खेळणी त्यांच्या बॉक्समध्ये टाका, सोफ्यावरच्या उशा नीट करा आणि कपड्यांच्या घड्या घालून कपाटात ठेवा. खरं सांगू का, ही 10 मिनिटांची आवतावर तुम्हाला खूप मानसिक शांतता देते. विचार करा, जेव्हा तुम्ही रात्री थकून झोपायला जाता आणि तुमचं घर नीटनेटके असतं, तेव्हा तुमचं मन किती शांत राहतं. पण जर रात्री झोपताना सगळीकडे पसारा असेल, तर सकाळी उठल्या उठल्या तो बघूनच डोक्याला वैताग येतो आणि दिवसाची सुरुवात टेन्शनमध्ये होते. रात्री झोपण्यापूर्वी घर एकदा रिसेट करण्याची ही सवय तुम्हाला सकाळी एका प्रसन्न वातावरणात उठायला मदत करते. जेव्हा घर आवरलेलं असतं, तेव्हा सकाळी धावपळ होत नाही आणि तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ काढता येतो. त्यामुळे लक्षात ठेवा, दिवसाचा शेवट जर आवरलेला असेल, तर उद्याची सकाळ नक्कीच सुंदर आणि उत्साही असेल. आता आपण एका अशा मुद्द्याकडे वळूया, जो तुमच्या घराचं वातावरण एका क्षणात बदलून टाकू शकतो. तो म्हणजे स्वच्छतेसोबत छान सुगंध. मैत्रिणींनो, आपण घर कितीही चकाचक पुसलं किंवा सगळं कसं जागच्या जागी लावलं, तरी जोपर्यंत घरात शिरल्यावर एक छान फ्रेश वास येत नाही, तोपर्यंत स्वच्छतेचा तो फील पूर्ण होत नाही. तुम्ही कधी नोटीस केलंय का, जेव्हा आपण एखाद्या मंदिरात जातो किंवा एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जातो, तेव्हा तिथला तो खास सुगंध आपल्याला लगेच शांत करतो आणि आपलं मन प्रसन्न होतं. अगदी तसंच आपल्या घराचंही असायला हवं. खरं तर घराची स्वच्छता ही फक्त डोळ्यांना दिसणारी नसावी, तर ती जाणवणारी असावी. यासाठी सकाळ संध्याकाळ घरामध्ये धूप, अगरबत्ती किंवा भीमसेनी कापूर नक्की लावा. यामुळे घरातली नेगेटिव्हिटी बाहेर जाते आणि एक प्रकारचं पवित्र वातावरण तयार होतं.
जर तुम्हाला अगरबत्तीचा धूर आवडत नसेल तर तुम्ही एखादा छान रूम फ्रेशनर किंवा एसेन्शियल ऑइल्ससुद्धा वापरू शकता. आणखी एक सोपी आणि नॅचरल टिप म्हणजे घरात ताजी फुलं ठेवणं. एखाद्या काचेच्या बाउलमध्ये पाणी भरून त्यात मोगरा, गुलाब किंवा चाफ्याची फुलं ठेवा. ही फुलं फक्त दिसायलाच सुंदर नसतात, तर त्यांचा मंद सुगंध घरभर दरवळत राहतो. यामुळे घरात एक प्रकारची पॉझिटिव्हिटी येते. लक्षात ठेवा, एक छान सुगंध तुमच्या थकलेल्या मनाला एकदम फ्रेश करू शकतो. जेव्हा तुमचे मिस्टर कामावरून घरी येतील किंवा मुलं शाळेतून येतील आणि त्यांना घरात शिरताच तो छान सुगंध येईल ना, तेव्हा त्यांचा दिवसभराचा थकवा एका मिनिटात पळून जाईल. त्यामुळे स्वच्छतेसोबतच सुगंधाची ही जोड तुमच्या घराला खऱ्या अर्थाने हॅपी होम बनवेल. आणि आता 7वा, अतिशय महत्त्वाचा आणि मनाला स्पर्श करणारा मुद्दा, घर म्हणजे शांततेची जागा. मैत्रिणींनो, आपण घर सुंदर करण्यासाठी कितीही महागडं फर्निचर केलं, घराची कितीही सजावट केली, तरी त्या घराला खरं घरपण तेव्हाच येतं जेव्हा तिथे शांतता असते. घर म्हणजे फक्त 4 भिंती किंवा शोभेच्या वस्तू दाखवण्याची जागा नाहीये, तर ती एक अशी जागा असायला हवी जिथे शिरल्यावर आपल्याला एकदम सुरक्षित आणि निवांत वाटायला हवं. कधीकधी काय होतं माहितीये का, आपण घर चकाचक ठेवतो, प्रत्येक वस्तू अगदी जागेवर असते, पण जर त्याच घरात सतत आरडाओरडा, चिडचिड किंवा कटकटी होत असतील तर त्या घराची सगळी एनर्जी संपून जाते. अशा घरात कितीही स्वच्छता असली ना, तरी तिथे मन रमत नाही. याउलट ज्या घरात एकमेकांची प्रेमाने बोललं जातं, जिथे हसण्याचे आवाज येतात, तिथे थोडा पसारा असला तरीही ते घर खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतं. खरं सांगू का, घराची ही पॉझिटिव्हिटी जपण्यासाठी आपल्याला थोडे जास्तीचे प्रयत्न करावे लागतात. कामाच्या धावपळीत आपण कधीकधी मुलांवर किंवा मिस्टरांवर विनाकारण चिडतो, पण ही चिडचिड आपल्या घराच्या वातावरणावर वाईट परिणाम करते. घराचं वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा घरातली माणसं समाधानी आणि शांत असतात ना, तेव्हा त्या घराच्या भिंतीसुद्धा आनंदाने बोलू लागतात असं आपल्याला वाटतं. लक्षात ठेवा, एक हॅपी होम बनवण्यासाठी फक्त हातांनी काम करून चालत नाही, तर आपलं मन आणि बोलणं सुद्धा स्वच्छ आणि गोड असावं लागतं. जर तुमच्या घरात शांतता असेल तर ती शांती तुमच्या संपूर्ण फॅमिलीला एक मानसिक आधार देते. त्यामुळे आपल्या घराला फक्त स्वच्छ नाही, तर खऱ्या अर्थाने एक सुखद विसावा बनवा. आता वळूया 8व्या आणि तुमच्या सकाळचा अर्धा ताण कमी करणाऱ्या सवयीकडे. ती म्हणजे उद्याची थोडी तयारी रात्रीच करून ठेवणं. मैत्रिणींनो, तुमचा उद्याचा दिवस किती शांततेत जाईल आणि तुम्ही किती फ्रेश राहाल हे तुमच्या आजच्या रात्रीच्या फक्त 15-20 मिनिटांच्या तयारीवर असतं. मला सांगा, आपल्या घरात सगळ्यात जास्त गोंधळ कधी असतो? तर तो सकाळी. मुलांची शाळा, मिस्टरांचा डबा, नाश्ता आणि या सगळ्या धावपळीत आपण स्वतःलाच विसरून जातो. मग आपली चिडचिड होते आणि घराचं घरपण कुठेतरी हरवून जातं. खरं तर झोपण्यापूर्वी उद्याच्या दिवसाचा थोडा विचार करा. उद्या नाश्त्याला किंवा जेवणाला काय करायचंय हे रात्रीच ठरवून ठेवा. शक्य असेल तर बदाम भिजवणं, कडधान्य भिजवणं किंवा एखादी भाजी निवडून ठेवणं अशी छोटी कामं रात्रीच उरका. ह्यामुळे काय होतं माहितीये का, सकाळी उठल्यावर तुम्हाला काय करू हा विचार करण्यात वेळ घालवावा लागत नाही, तर तुम्ही डायरेक्ट कामाला सुरुवात करू शकता. या सवयीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जेव्हा तुम्ही रात्री तुमचं किचन लख्ख आवरून झोपता आणि सकाळी उठल्यावर त्याच स्वच्छ किचनमध्ये पाऊल ठेवता ना, तेव्हा तुमची दिवसाची सुरुवात एकदम पॉझिटिव्ह होते. पण जर रात्रीची घाणेरडी भांडी किंवा ओटा सकाळी तसाच दिसला तर उठल्या उठल्या निम्मी एनर्जी तिथेच संपून जाते. त्यामुळे स्वतःला हा नियम लावा. एक चांगली आणि रिलॅक्स सकाळ ही आदल्या रात्रीच सुरू होते. रात्रीची ही थोडीशी तयारी तुम्हाला सकाळी जो थोडा एक्स्ट्रा वेळ मिळवून देईल ना, तो तुम्ही स्वतःसाठी किंवा शांतपणे चहा पिण्यासाठी वापरू शकता. बघा, यामुळे तुमची सकाळ धावपळीची न होता एकदम आनंदाची होईल. आणि आता या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा 9वा मुद्दा, घर परफेक्ट नाही, पण सुंदर असावं. मैत्रिणींनो, आजकाल सोशल मीडियाच्या काळात आपण सतत दुसऱ्यांच्या घरांशी आपल्या घराची तुलना करतो. इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर दिसणारी ती चकचकीत, एकही डाग नसलेली घरं पाहून आपल्याला वाटतं की बापरे, माझंही घर अगदी असंच परफेक्ट असायला हवं. पण खरं सांगू का, घर हे राहण्यासाठी असतं, ते फक्त कोणाला तरी दाखवण्यासाठी नसतं. खरं तर आपलं घर नेहमी एखाद्या शोरूमसारखं टापटिपीत दिसावं ही अपेक्षाच चुकीची आहे.
कधीकधी मुलांची खेळणी इकडे तिकडे पसरलेली असतील, कधी कपड्यांच्या घड्या घालायच्या राहून गेल्या असतील किंवा किचनचा ओटा थोडा विस्कटलेला असेल, तर त्यात काहीच गैर नाहीये. कारण ज्या घरात माणसं राहतात, जिथे मुलांची दंगामस्ती चालते, तिथे थोडा पसारा होणं हे त्या घरातल्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपल्याला घर परफेक्ट नाही करायचंय, तर ते सुंदर आणि राहण्यासारखं बनवायचं आहे. घराच्या स्वच्छतेपेक्षा त्या घरात राहणारी माणसं आणि त्यांच्यातलं प्रेम जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्ही फक्त घर चकाचक ठेवण्याच्या नादात स्वतःला इतकं थकवून घेत असाल की तुम्हाला तुमच्या मुलांशी किंवा मिस्टरांशी 2 शब्द प्रेमाने बोलायलाही त्राण उरत नसेल, तर त्या स्वच्छतेचा काय उपयोग? त्यामुळे स्वतःला थोडी सवलत द्या. कधी खूप कंटाळा आला असेल ना, तर एखादं काम उद्यावर ढकललं तरी चालेल. तुमचं घर हे तुमच्या आनंदाचं ठिकाण असायला हवं, टेन्शनचं नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला आणि तुमच्या घराला जसं आहे तसं स्वीकारता ना, तेव्हाच त्या घराला खरं घर पण मिळतं. नेहमी लक्षात ठेवा, सुंदर घर तेच असतं जिथे राहणारी माणसं मनापासून आनंदी असतात. तर सखींनो, या होत्या त्या 9 सोप्या पण खूप कामाच्या सवयी, ज्या तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या घरात एक मोठा पॉझिटिव्ह बदल नक्कीच घडवून आणतील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपलं घर हे फक्त कोणाला तरी दाखवण्याचं प्रदर्शन नाहीये, तर ते आपल्या विश्रांतीचं, प्रेमाचं आणि हक्काच्या आनंदाचं ठिकाण आहे. त्यामुळे ते एखाद्या मॅगझिनसारखं परफेक्ट ठेवण्याच्या टेन्शनमध्ये स्वतःला खूप थकवून घेऊ नका. त्याऐवजी ते घर प्रसन्न आणि राहण्यासारखं कसं राहील याकडे जास्त लक्ष द्या. मैत्रिणींनो, या 9 सवयींपैकी तुम्हाला कोणती सवय सर्वात जास्त आवडली किंवा तुम्ही आजपासूनच कोणती सवय सुरुवात करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला नेहमीच खूप आवडतं. हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर मैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच मनाला शांती देणाऱ्या आणि घराला घरपण मिळवून देणाऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा आणि आपलं घर प्रसन्न ठेवा.